वांग आणि खवा. तर तुम्ही खव्याची वांगी कधी खाल्ली आहेत का? अप्रतिम लागतात. चला सुरुवात करू. आल्याची पेस्ट, 1 चमचा लसूणीची पेस्ट, सुकं खोबरं यामध्ये घालायचं आहे 2 चमचे, खसखस घालायची 1 चमचाभर, आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी साखर, मीठ, साधारण अर्धा वाटी खवा. हे आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं. हा मसाला आपला तयार झालेला. वांग असं चिरून त्याच्या टोकाला मीठ घालायचं इथे. शेवटपर्यंत हा मसाला भरायचा. हे असे सगळे भरून तयार ठेवायचे. आता याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी तेल, मोहरी, बारीक चिरलेला कांदा. फक्त कांदाच आपण फोडणीला घालतोय. गॅस बंद करून यामध्ये हिंग, हळद, चवीनुसार तिखट आणि थोडी कोथिंबीर, की याचं जे टेम्परेचर आहे फोडणीचं ते खूप हाय नको राहायला. यामध्ये ही वांगी आपण सोडूयात. आणि ह्याला शिजवताना हे अशा पद्धतीचंच भांडं घ्या, जेणेकरून काय होईल की ही हवा जी आहे ती अशी जमा होऊन त्याला शिजवेल. थोडं मीठ आणि पाणी मी म्हटलं की अगदी थोडं घालायचं आपल्याला. मंद आचेवर याला शिजू देऊ 8 ते 10 मिनटं. क्या बात आहे. यामध्ये आपण कुठलाही गरम मसाला वगैरे घातलेला नाही आहे. वांग शिजलेलं आहे ते एकदा चेक करू आपण. व्यवस्थित शिजलेलं आहे.